अंबरनाथ विभाग कार्यालय उपविभाग कार्यालय दिनांक 16/4/25 रोजी माननीय अधीक्षक अभियंता महाराष्ट्र प्राधिकरण मंडळ ठाण्याचे काही बैठक आयोजित केलेली आहे। बैठकीची एकत्र बैठकीत पुढील कार्यक्रम तोपर्यंत कार्य 1 तारखेपासून काय करत होते गोट्या खेळत होते तुमच्या आजूबाजूला 1 तारखेपासून आम्हाला पत्र असं पाहिजे आहे। आम्ही यांना काढत नाही। तुम्हाला अधीक्षक अभियंता यांनी सांगितलं होतं का सुरक्षा रक्षकांना काढण्यात यावं? त्यांनी सांगितलं होतं का? त्यांनी नमूद केलं आहे का सुरक्षा रक्षकांना काढण्यात यावं म्हणून? नाही तर मग त्यांच्यावर का सोपवताय तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या हातात हे निर्णय। मी उठणार नाही आणि स्पष्ट सांगतोय गुन्हा दाखल होणार, या झोन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार। मी माझी तब्येत जर खालावली मी रीतसर गुन्हा दाखल करणार या अधिकाऱ्यांवर। देशपांडे साहेब आणि संबंधित जे काही अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार। मला कोणाची गरज नाही, मला पत्र द्या की काढणार नाही म्हणून। तोपर्यंतचा विषय नाही साहेब, कधीच काढणार नाही असा निर्णयचा मला सांगा। त्यांना काढण्याचा निर्णय साहेबांनी घेतला होता का? अधीक्षक अभियंता यांनी घेतला होता का? नाही अहो पत्र आहेत माझ्याकडे, तुम्ही मंडळाला पत्र व्यवहार केलेला आहे। तोपर्यंत विषय तो नाही, तोपर्यंतचा विषय नाही। मला हे बघा चूक कोणी केली होती? तुमच्या देशपांडे साहेबांनी। तर मग ते वरिष्ठांचा विषय येत नाही इथे। मला माहिती नाही, इतर वेळा तुम्ही कॉन्टॅक्ट फोनवर करतात ना, मला माहिती नाही। मी इथून उठणार नाही, हा पत्र घेऊन जा तुम्ही। नाही गुन्हा दाखल करणार जे अधिकारी असतील ना संबंधित त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार। तुमच्या अधिकाऱ्यांना पत्र द्या, मला चर्चा नको, ऑन दी स्पॉट ऍक्शन पाहिजे। मला पत्र पाहिजे की आम्ही यांना काढणार नाही। ही गोष्ट करू शकत होते ना, ही गोष्ट तुम्ही आतापर्यंत गोट्या खेळत तुमचे अधिकारी गोट्या खेळत 1 तारखेपासून तुम्ही तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? चांदेकर साहेब, आमचे सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी महिला अधिकारी आहेत, त्यांना काय बोलले तुम्ही? जा बोलतो तुमचं काही काम नाही, निघा बोलतो, इथून उठून बाहेर काढलाय अधिकाऱ्यांना, आमचे सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधिकाऱ्यांना। इन्स्पेक्टर आहेत ते, शासनाचे अधिकारी आहेत, तुम्ही असं बोलू शकतात का साहेब? नाईलाज तर मला बोलावं लागतंय। मी अजूनही सांगतोय की हा निर्णय तुम्ही चेंज करा। पत्राचा पण तुम्ही अर्थ बघा, तोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत नाही, कमी करणार नाही असं तसा प्रस्ताव आहे। आणि तुमचे सगळे धागेद्वारे साहेब जाणार नाही असं। आणि आता तुम्ही ऐकून घ्या, कोणते अधिकारी किती वर्षापासून आहेत सगळ्यांचा रेकॉर्ड काढणार आहे मी, लक्षात घ्या। आणि इथे निर्णय मला काही, मी अधीक्षक अभियंत्यांशी मला काही घेणे देणे नाही। चूक यांनी केले, यांनी सुधारावी, ते फोनवर बोला काही बोला, मला इथं माझ्या हे जे आता जेवढे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत त्यांच्यापैकी आम्ही काढण्याचा निर्णय स्थगित करत आहोत असा पत्र आमच्या संघटनेला, पोलीस स्टेशनला आणि अधीक्षक अभियंत्यांना पाठवा। माझा अंतिम निर्णय, माझा रेकॉर्ड काढून बघा तुम्ही। तुमचा निर्णय कळला तर बोलतो मला फक्त ऍक्शन मला पाहिजे की सुरक्षा रक्षकांना काढणार नाही। आणि ज्या दिवशी काढला त्या दिवशी देशपांडे साहेब सहित इतर अधिकाऱ्यांचे दिवस भरले समजा तुम्ही। कारण की आत्मा तळतळ करतो साहेब, सुरक्षा रक्षक बांधवांसाठी जे मी आजपर्यंत जे माझं कार्य केलं ना, ते कार्य मला बोलायला लावतंय। हे मुजोर अधिकारी जर असं करत असतील तर थू आहे यांच्या जिंदगाणीवर। तुम्हाला पोरं बाळा नाही आहेत का? तुम्हाला आई वडील नाही आहेत का? सुरक्षा रक्षकांचं जसं ते पत्र देतील की संबंधित जे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत त्यांना आम्ही काढण्याचा निर्णय स्थगित करत आहोत असा पत्र जर आपल्याला देतील तरच मी इथून उठणार आहे। नाहीतर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, थोडीशी तब्येत खालावली, रितसर पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल करणार। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल करण्यात यावा। अजूनही सांगतोय, हे मुजोर अधिकारी देशपांडे साहेब, तुम्हाला वाटतंय ना, तुम्हाला खूप सोपं वाटतंय, पण तुम्हाला जर स्वतःची काळजी असेल ना कायद्यानुसार तर त्याची विचार करा तुम्ही। नाहीतर तुम्हाला आहे ना एका सुरक्षा रक्षक किंवा सुरक्षा रक्षकांच्या प्रतिनिधीचा जीव गेला ना त्याचं काय असतं ते तुम्हाला कळेल। एक कामगार प्रतिनिधी जे आखून जो लढतो ना त्यालाच कळतं की आपण यांच्यासाठी काय करतोय। तुम्हाला काय कळणार हो मुजोर अधिकारी? तुम्हाला काय टेबला खाळू 2-4% किंवा पैसे आले, तुम्ही पैशाशिवाय लोकांचे काम न करणारे अधिकारी आहेत, तुम्हाला काय फरक पडणार आहे? आमची मागणी हीच आहे साहेब
पत्रकार बांधवांचं खूप सहकार्य आहे. तुम्हाला पण सांगणं हेच आहे की आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना कमी करण्यात येऊ नये. हर कामे नाही, तुम्ही सांग कामे घ्या, तुम्हाला जे कामं करून घ्यायचे ते करा. आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांचं काम आहे ते त्यांनाच द्या. आजपर्यंत तुम्ही आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना चहा दे, पाणी दे यासाठी वापर केलात, तरी आम्ही काही बोललो नाही. तुम्ही आमच्या सुरक्षा रक्षक मंडळाचे जे निरीक्षक आहेत, इन्स्पेक्टर येतात, त्यांना तुम्ही इथून हाकलून लावतात, त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटत? एक शासनाचा प्रतिनिधी तुमच्या कार्यालयात भेटायला येतोय तुम्हाला, त्यांना तुम्ही हाकलून लावतात. अजूनही सांगतोय, तुमच्याकडे वेळ आहे. जोपर्यंत आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांचं जे तुम्ही सांगतायत आम्ही काढणार आहे. आता बोलता तुम्ही पत्रकार बांधवांना आणि पोलीस बांधवांना सांगतायत की आम्ही काढणारच नाही आहे किंवा असा निर्णय घेतलेला नाही. मग जो तुम्ही आमच्याशी पत्रव्यवहार केले, सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे यांच्याशी जो पत्रव्यवहार केला, ते पत्रव्यवहार खोटा आहे का? हां, आता बघायला गेलं, हे जे एवढे पत्रव्यवहार केलेले आहेत, आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत, सुरक्षा रक्षक मंडळाने स्पष्ट सांगितलेलं आहे कायद्याची अंमलबजावणी नाही केली तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल, गुन्हा दाखल होईल. म्हणून हे बघा, आणि तुमचे पण स्वतःचे पत्र आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे आहे त्यांचे पण पत्र आहे. तिथे तुम्ही सांगितलेलं आहे की आवश्यकतेनुसार आम्ही कमी करतोय. तुम्हाला अधिकार कोणी दिलेत? शासनाचं GR दाखवा आम्हाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाचं शासनाचं मंत्री महोदयांनी निर्णय घेतल्याचं GR सांगा ना आम्हाला. GR दाखवा, त्यात कमी करण्याचं काही आहे का? GR शिवाय तुम्ही काही करू शकत नाही. आणि शासनाचं GR सांगतंय हर काम आहे, सुरक्षा रक्षक मंडळ वगैरे वॉचिंग अँड गार्डिंग हे सुरक्षा रक्षकाचं काम आहे. आणि तुम्ही कोणत्या बेसवर काढताय? आणि आज आम्हाला सांगतात आम्ही 16 तारखेपर्यंत काढणार नाही. हो, तुमचे मनसुबे आम्हाला माहिती आहेत. म्हणून मी सांगतोय, जोपर्यंत तुम्ही अंतिम निर्णय आमच्या बाजूने देत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही माफ करत नसतो. आता मी मेन गोष्टीवरच येतोय. तुम्हाला सुरक्षा रक्षकांची तळतळाट ही भोगावी लागणार आहे. आज सुरक्षा रक्षक बांधव एवढं मेहनतीने काम करतो आणि तुम्ही 2-4% खाण्यासाठी, कॉन्ट्रॅक्टरचा पोट भरण्यासाठी तुम्ही हे लाभवलेलं आहे. आणि तुम्ही सुरक्षा रक्षक काढण्याचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता आणि नंतर त्यांना ठेवण्याचा निर्णय तुम्ही अधीक्षक अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार करतात. मग याच्यावरून कळतं किती मुजोर अधिकारी आहेत. त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटली का? मग आता तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विषय मांडतात. तुमचे वरिष्ठ अधिकारी असो, कोणी असो, मला काही घेणे देणं नाही. मला फक्त पत्र पाहिजे. आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना तुम्ही काढणार नाही आहेत म्हणजे तुम्ही 15 तारीख किंवा 16 तारखेपर्यंत कोणालाही काढणार नाही म्हणजे तुम्ही आमच्यावर काही उपकार करतायत का? तुम्ही स्वतःच्या खिशातून पगार देतायत का? मग आता जे MGPचे अधिकारी तुम्हाला जे भेटण्यासाठी आले होते, चांदेकर साहेब, त्यांनी जे पत्र घेऊन आले तुम्हाला त्या पत्राच्या मिटिंगला आपण बसणार आहात की नाही? त्या मिटिंगला नसणार. माझा ऑन दी स्पॉट मला निर्णय पाहिजे साहेब. कारण की आपण त्यांना पत्रव्यवहार केला होता 29 तारखेला. त्या अनुषंगाने आपण 1 तारखेला आंदोलनाला बसलो होतो. म्हणजे पोलीस बांधवांनी सांगितलं की आंदोलनाला बसू नका, चर्चा घडून येतो. पण त्यांनी चर्चेला, त्यांच्यामुळे आमची बैठक झाली. पण कोणताही व्यवहार करताना कोणताही पत्रव्यवहार करतो, संबंधित अधिकारी काय बोलतात, बैठक आयोजित केली, त्यावर चर्चा करू. यांनी चर्चा न करता मला बोलतात डायरेक्ट आदेश देत आहेत. हे काय मोठे अधिकारी चाललेत का? लोकशाही मार्गाने आम्ही लढतो, आम्हाला आदेश देतात की तुम्ही आंदोलन स्थगित करा. हे कोण सांगणार आहे आम्हाला? त्यानंतर अजून 2 तारखेला पत्रव्यवहार केला. त्या पत्रात अल्टिमेटम दिलं आहे की आम्ही 11 तारखेला बसणार आहे. मग 1 तारखेपासून तर आजपर्यंत हे काय गोट्या खेळत होते का अधिकारी? आणि तुम्ही ज्या अधिकाऱ्यांचं नाव घेतलं, चांदेकर साहेबांना, मान्य आहे तुम्ही किती चांगले असाल, पण आमचे सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी येतात त्यांच्याशी तुम्ही व्यवस्थित बोलत नाही. म्हणजे एवढे मुजोर अधिकारी झालेत का? कोणता अधिकारी असा MGPचा आहे की तुमच्याशी मुजोरपणे वागला? देशपांडे, मिलिंद देशपांडे साहेब आहे. त्यांना मी कॉल पण केला होता. मुजूरपणे माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. मुजूरपणे माझ्याशी बोलले ते एक सुरक्षा रक्षक कामगारांचा प्रतिनिधी आणि एक जर पत्रकार जर बोलत असेल, तुम्ही ही वागणूक देतात तर सामान्य सुरक्षा रक्षकांना काय वागणूक देत असाल तुम्ही? आणि माझ्या माहितीनुसार मी काल जेव्हा मी जे दुसरे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याशी जेव्हा फोनवर बोललो तर त्यांनी मला सांगितलं, एक डोंगरे मॅडम आहेत आणि चांदेकर साहेब आणि आपले मिलिंद देशपांडे साहेब यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे माझी माणसं पाठवतोय बा. माझं म्हणणं काय, देशपांडे साहेब काय स्वतः निर्णय घेऊ शकत नाही का? अकार्यक्षम अधिकारी आहेत का? दुसऱ्याचं ऐकून हे सगळ्या गोष्टी करतात का? त्यांचं कसं आहे, पत्र
मित्रांनो, आपण जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग अंबरनाथ येथे जो अन्नत्याग आंदोलन छेडलं होतं, त्या अनुषंगाने चांदेकर साहेब आपल्याला पत्र दिले चांदेकर साहेबांना की कोणत्याही सुरक्षा रक्षकांना कमी केलं जाणार नाही. तर माझं जे अन्नत्याग आणि जलत्याग आंदोलन होतं तर मी सोडवत आहे. आणि साहेब, असंच आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना नेहमी आपण मदत करत राहा. आणि तुम्हाला अडचण आली तर मला तेव्हाही हाक मारा की तुमच्या सहकार्यासाठी पण मी उभं राहील. फक्त आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना यापुढे काही अडचण नको आहे साहेब, हीच एक अपेक्षा आहे. सुरक्षा रक्षक कामगार एकजुटीचा विजय असो. 12 वाजेपासून पाणी बंद केलं. चला, धन्यवाद. क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचा विजय असो. क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचा विजय असो. राठौड़ साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राठौड़ साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ